जगातली सर्वात मोठी स्पर्धा असते ती स्वतःला सिद्ध करण्याची. अशीच जिद्द मनात ठेवून स्वतःला सिद्ध करून दाखवलेलं आहे ते ठाण्याच्या वीणाताईने. लॉकडाऊन मध्ये चालू केलेला तंदूर वडापावचा व्यवसाय आता पूर्ण महाराष्ट्रात गाजतोय. ताईच्या तंदूर वडापावची बातच न्यारी आहे. ताईच्या स्टॉल वरती चक्क एक नाही दोन नाही तर एका टायमाला 50 तंदूर वडापावचा लॉट लागतो आणि हा लॉट बघण्यासाठी लोक तिथे तुडुंब गर्दी करतात. फक्त बघतच नाही तर एका टायमाला 2-2, 3-3 वडापाव खाऊनही जातात. बघितला तुम्ही इथे पावामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या केलेल्या आहेत. म्हणजेच कांदा, सिमला मिरची, गाजर, कॉर्न इतक्या सगळ्या व्हेजिटेबल्स या तंदूर वडापाव मध्ये जातात. म्हणजेच विचार करा हा तंदूर वडापाव किती हेल्दी आहे तो. बघितलात वरून इथे कोबी सुद्धा आलेला आहे. त्यामध्ये जातात ते मेयोनीज पण. इथे ताई वेगवेगळ्या प्रकारचे मेयोनीज वापरते ते पण घरी बनवलेले. आणि घरी बनवलेले हे सॉस वापरून इथे बनवला जातो हा तंदूर भट्टी वडापाव. हा फक्त वडापावच नाही आहे तर ठाण्यातल्या लोकांची जान आहे. आणि ठाण्यातल्याच काय तर महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत हा तंदूर भट्टी वडापाव पोहोचलेला आहे. वीणाताईच्या स्टॉल वरती तुम्हाला तंदूर भट्टी वडापाव तर मिळेलच पण तुम्हाला त्याचबरोबर मिळणार आहे आपला नॉर्मल वडापाव सुद्धा. म्हणजेच तिच्याकडे साधा वडापाव खायला पण लोक तुडुंब गर्दी करतात. तसंच तिच्याकडे मूग भजी सुद्धा मिळते. इथे आता वडे तळून झालेले आहेत आणि त्यानंतर हे वडे जाणार आहेत भट्टीत. बघितलं तुम्ही किती जास्त क्वांटिटी मध्ये वडे आहेत ते. म्हणजेच तुम्हाला इथे थोडा वेळ थांबावं लागेल पण थोडा वेळ थांबलात ना की तुम्हाला मिळणार आहे गरमागरम तंदूर भट्टी वडापाव. बघितलात इथे वडे गेलेले आहेत तंदूर भट्टी मध्ये आणि त्यावरती गेलेले आहेत बार्बिक्यू सॉस. बार्बिक्यू सॉस टाकल्यावरती इथे तंदूर भट्टी मध्ये वडे बार्बिक्यू केले जाणार आहेत आणि मस्त असे बार्बिक्यू केल्यानंतर हे वडे जाणार आहेत पाव मध्ये. बघितलात इथे एवढी जबरदस्त प्रोसेस सर्व लोक उभे राहून बघत असतात आणि खरं सांगते थोडा तर वेळ लागतोच पण त्या वेळेनंतर आपल्याला जो वडापाव मिळतो ना तो वडापाव खाण्यातच इतकी मजा येते ना की काय माझ्याकडे शब्दच नाहीयेत. आता बघितलात इथे ताईने पावामध्ये वडे घातलेले आहेत आणि वडे हे कट करून घेतलेले आहेत सुरीच्या साह्याने. त्यानंतर वरून आलेली आहे मेयोनीज आणि बघितलात इतकी जबरदस्त दिसतोय ना हा तंदूर भट्टी वडापाव. आपल्या आईला सांभाळून आपलं घर चालवणारी वीणाताई खरंच मेहनतीने इथे तंदूर भट्टी वडापावचा स्टॉल चालवते. तिचा असा मेहनतीचा प्रवास बघून आणि कामाबद्दलची जिद्द बघून प्रत्येक स्त्रीने तिच्याकडून शिकवण घेतलीच पाहिजे. प्रत्येक स्त्री व्यवसायात उतरलीच पाहिजे. तंदूर वडापावची प्रोसेस बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं आणि माझी आतुरता तर अक्षरशः आसमंतात गेलेली आणि कधी मला तंदूर वडापाव मिळते असं मला वाटत होतं. इथे वडापाव गेलेले आहेत तंदूर भट्टीमध्ये ग्रिल होण्यासाठी. बघितलं तुम्ही किती जास्त क्वांटिटी मध्ये इथे एकाच टाइमला तंदूर भट्टीमध्ये वडापाव टाकले जातात. आणि तुम्हाला माहितीये का हे तंदूर भट्टी वडापाव खायला लोक लांबून लांबून ताईच्या स्टॉल वरती गर्दी करतात. हे काही साधं सुद्धा काम नाही आहे. भट्टीकडे उभं राहून मेहनत करणं. लोकांना फक्त घाम दिसतो पण त्या घामामागची मेहनत कधी दिसत नाही. पण बघितलात इथे तुम्ही जबरदस्त अशी मेहनत करून ताई आपला हा स्टॉल चालवत आहे आणि आपली आतुरता इथे संपलेली आहे आणि माझ्या हातात आलेला आहे तंदूर भट्टी वडापाव. जर तुम्हाला इतका जबरदस्त तंदूर भट्टी वडापाव खायचा असेल तर वाट कसली बघताय. आत्ताच्या आता व्हिजिट करा ठाणे ईस्टला अष्टविनायक चौक जवळ वीणाताईच्या तंदूर भट्टी वडापावला. माझ्या वाटी क्राऊड बघू शकतात किती जास्त प्रमाणात आहे ती. आणि तंदूर भट्टी वडापावच्या पहिल्याच बाईट मध्ये तुम्ही सुद्धा माझ्यासारखे सरळ ढगात जाल. मग वाट कसली बघताय.